महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वस्त्रोद्योग, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्व वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचं सोमवारी आकस्मिक निधन झालं। त्यांच्या निधनाबद्दल आज जिल्हा काँग्रेस कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली। महावितरणकडून शेतकऱ्यांवर वीज चोरी आणि वीज गळतीची रक्कम लादली जात असल्याचं प्रताप होगाडेंनी पुराव्यांसह दाखवून दिलं होतं। सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून मत मांडणारा समाजवादाचा सच्चा पाईक हरपला। होगाडे यांच्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण करणं हीच स्वर्गीय प्रताप होगाडे यांना आदरांजली ठरेल, अशा भावना या शोकसभेत सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या। कॉम्रेड दिलीप पवार, शशांक बावस्कर, कॉम्रेड अतुल दिघे, भाई बाबासाहेब देवकर, प्राध्यापक TS पाटील, भारती पोवार, सुमेधा सबनीस, विजय देवणे, RK पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजेश लाटकर, विक्रांत पाटील, बाबा इंदुलकर, शिवाजीराव परुळेकर, राजेंद्र सूर्यवंशी, भारत लाटकर यांनी यावेळी स्वर्गीय प्रताप होगाडे यांचा जीवनप्रवास मांडला। याप्रसंगी सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील, बुद्धी हाळकर, सरलाताई पाटील, दीपाली पाटील, संध्या घोटणे, जेनिस प्रताप होगाडे, शिक्षक नेते भरत रसाळे, संजय पोवार वाईकर, किशोर खानविलकर, उदय पोवार, राजेंद्र मुठाणे, बाबूराव कदम, भैया पाटील भुयेकर, सुरेखा सबनीस, चंद्रकांत पाटील, सुभाष शहापुरे, सचिन जमदाडे, RG तांबे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।